आपल्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती जवळजवळ प्रत्येकाच्या वाट्याला आलेली असते, जी इतकी गोड बोलते, इतकी आपलीशी वाटते, इतकी समजून घेणारी असते की तिच्यासमोर आपण आपल्या मनातलं सगळं काही बोलून टाकतो. आपलं दुःख, आपल्या अडचणी, आपल्या घरातले प्रश्न, कधीकधी तर अशी गुपितंसुद्धा जी आपण आयुष्यात कुणालाही सांगितलेली नसतात. कारण आपल्याला वाटतं, ही व्यक्ती आपल्याला समजून घेईल, आणि अनेकदा खरंच ती व्यक्ती आपल्याला समजून घेते, आपल्याला आधार देते, आपली अडचण सोडवण्याचा प्रयत्न करते. अशी माणसं आपल्या आयुष्यात असणं ही आनंदाची गोष्ट आहे. पण याच गोड बोलण्याच्या कलेचा उपयोग करणारा आणखी एक प्रकार असतो. तो तुमचं दुःख समजून घेतो, तुमच्या मनात शिरतो, तुमचा विश्वास संपादन करतो, आणि मग एक दिवस त्याच विश्वासाचा उपयोग तुमच्या विरुद्ध करतो. अशा व्यक्तीकडून झालेला विश्वासघात मात्र फार मोठा असतो. कारण शत्रूने केलेला वार आपण कधीतरी अपेक्षित केलेला असतो. पण आपला माणूसच खंजीर खुपसतो तेव्हा दुःखापेक्षा धक्का मोठा असतो. आजची गोष्ट अशाच एका माणसाची. आपण त्याचं नाव धरूया, मनू मामा. मनू मामा 60च्या आसपासचे होते. सगळ्या भावंडांमध्ये, भाच्यांमध्ये आणि नातेवाईकांमध्ये त्यांचा चांगलाच मान होता. थोडे अधिक शिकलेले, एका शाळेत शिक्षक, विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय, नातेवाईकांमध्ये प्रेमळ. कोणी अडचणीत असेल तर त्याचं म्हणणं शांतपणे ऐकून घेणारे, कोणी दुःखी असेल तर त्याला समजून घेणारे. त्यांच्याशी बोलताना समोरच्या माणसाला एक विश्वास वाटायचा, आपलं म्हणणं कुणीतरी खरंच समजून घेतंय. त्यामुळे घरातल्या अनेक लोकांची गुपितं, अडचणी, मतभेद, कौटुंबिक प्रश्न मनू मामांना माहीत असायचे. सगळ्यांना त्यांच्याबद्दल एकच मत होतं, मनू मामा म्हणजे अतिशय चांगला माणूस. पण काही वर्षांनी एका सुनेने या चांगल्या माणसाचा मुखवटा सगळ्या नातेवाईकांसमोर फाडला, आणि तेही कुठलाही तमाशा न करता. लग्न ठरत होतं. मनू मामांच्या एका भाच्याचं लग्न ठरत होतं. मुलगी चांगली होती, सुशिक्षित होती, हुशार होती, स्वतःच्या पायावर उभी राहण्याची क्षमता तिच्यात होती. आणि कदाचित हीच गोष्ट मनू मामांना खटकली होती. मुलगी वाईट नव्हती, पण ती स्वतःच्या व्यक्तिमत्वाने, कर्तृत्वाने आणि स्पष्ट विचारांनी मनू मामांपेक्षा कमी नव्हती. लग्नाच्या बोलणीच्या वेळी मुलीच्या वडिलांनी अतिशय स्पष्टपणे आपली परिस्थिती सांगितली. ते म्हणाले, आम्ही श्रीमंत घरचे नाही, आमच्या ऐपतीप्रमाणे मुलीला सोनं देऊ, लग्न साधेपणाने करू, दोन्हीकडचा खर्चही करू. पण एक विनंती आहे, लग्न आमच्या गावात करूया, कारण आमचे नातेवाईक मुलाच्या शहरात नाहीत. मुलाकडचे अनेक नातेवाईक मात्र आमच्या गावात आहे. त्यामुळे आम्हाला सगळ्यांची व्यवस्था करणे सोपं जाईल. मुलीच्या वडिलांचं म्हणणं अगदी सरळ होतं, पण मनू मामांनी त्यात संधी पाहिली. ते म्हणाले, मुलीला तुम्ही एवढंच सोनं देणार, त्याच्या किमान दुप्पट सोनं द्यायला हवं. मुलीचे वडील शांत, मामा, ते आमच्या ऐपती बाहेर आहे, पण मागणी इथे थांबली नाही. लग्न तुमच्या गावात करायचं असेल तर मुलाकडच्या पाहुण्यांची 3-4 दिवसांची राहण्याची व्यवस्था तुम्ही करायची, आणि तीही 5 स्टार हॉटेलमध्ये. मुलीचे वडील पुन्हा शांतपणे म्हणाले, मामा, तेही आम्हाला शक्य नाही. अखेर त्यांनी एक वाक्य सांगितलं, हे सगळं आम्हाला शक्य नसेल तर आपण हे लग्नच करू नये. तुम्ही तुमच्या भाच्यासाठी दुसरी मुलगी पहा. बैठक जवळजवळ संपलीच होती, पण वर तिथेच होता. त्याने स्पष्ट सांगितलं, मी लग्न करणार असेन तर याच मुलीशी करणार, नाहीतर लग्नच करणार नाही. मग मनू मामांचा नाईलाज झाला. लग्न ठरलं, पण खरी खेळी त्यानंतर झाली. लग्नाची तयारी सुरू झाली. मुलीच्या वडिलांनी त्यांच्या ऐपतीनुसार सगळ्या गोष्टींची व्यवस्था केली. पण नातेवाईकांना लग्नाचं निमंत्रण देताना
मनू मामांनी एक वेगळीच गोष्ट सांगायला सुरुवात केली. मुलीच्या वडिलांनी सांगितलंय की फक्त 50 माणस बोलवा. जास्त माणस त्यांना नको आहे. ज्यांना लग्नाच्या बैठकीला उपस्थित राहता आलं नव्हतं त्यांना विशेषतः हेच सांगितलं गेलं. काही नातेवाईक नाराज झाले. आपल्याला लग्नाला बोलावलं नाही. मुलीच्या वडिलांचा एवढा हट्ट कशाला? 50 माणसं म्हणजे काय? आणि हळूहळू या सगळ्याचा राग मुलीवर आणि तिच्या वडिलांवर जाऊ लागला. पण दुसऱ्या बाजूला मुलीच्या वडिलांना मात्र मनू मामांनी सांगितलं होतं, आमच्याकडून जवळजवळ 500 लोक येतील. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी 500 लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली. पण लग्नाला आले फक्त 50. 450 लोकांचं अन्न उरलं. नंतर ते अन्न जवळच्या अनाथाश्रमात पाठवण्यात आलं. लग्न झालं. संसार सुरू झाला. पण सुनेला मात्र एक गोष्ट वारंवार ऐकावी लागली. तुझ्या वडिलांच्या हट्टामुळे आम्हाला तुमच्या लग्नाला येता आलं नाही. ती शांत राहिली. कधी स्पष्टीकरण दिलं नाही. कुणाशी वाद घातला नाही. तिने मनात विचार केला, एक दिवस सत्य स्वतःच बोलू दे. तो दिवस अखेर आला. सासरच्या एका मोठ्या लग्नाचा कार्यक्रम होता. सुमारे 150 नातेवाईक एका मोठ्या घरात जमले होते. गप्पा सुरू होत्या. मनू मामा स्वतःही तिथे बसले होते. तेवढ्यात ती सून सगळ्यांसाठी चहा घेऊन आली. सगळ्यांना चहा देताना ती अचानक म्हणाली, आपले मनू मामा किती छान आहेत ना. किती धोरणी माणूस आहे. मनू मामांच्या चेहऱ्यावर समाधान आलं. नातेवाईकही खुश झाले. बघा, सून किती छान बोलते मामांबद्दल. चहा वाटून झाल्यावर एका नातेवाईकाने तिलाही गप्पांमध्ये बसवून घेतलं. गप्पा सुरू झाल्या आणि योगायोगाने विषय त्यांच्या लग्नाकडे वळला. एक नातेवाईक लगेच म्हणाला, तू इतकी छान आहेस, पण तुझे वडील असे कसे ग? ती थोडी आश्चर्यचकित झाल्यासारखी त्यांच्याकडे पाहू लागली. का? दुसरा म्हणाला, अगं, तुझ्या वडिलांच्या हट्टामुळे तर आम्हाला तुमच्या लग्नाला येताच आलं नाही. ती शांतपणे हसली आणि म्हणाली, माझ्या वडिलांचा हट्ट? हो, ते म्हणाले. त्यावर ती म्हणाली, माझ्या वडिलांनी तर सांगितलं होतं की आम्ही आमच्या ऐपतीप्रमाणे सगळं करू. उलट मनू मामांनी सांगितलं होतं की तुमच्याकडून 500 माणसे येणार आहे. सगळे एकमेकांकडे पाहू लागले. ती पुढे म्हणाली, माझ्या वडिलांनी त्याप्रमाणे 500 माणसांची व्यवस्था केली. पण आली किती? फक्त 50. 450 माणसांचं जेवण उरलं. ते आम्ही नंतर अनाथाश्रमात दिलं. घरात अचानक शांतता पसरली. एक नातेवाईक म्हणाला, पण मनू मामांनी तर सांगितलं होतं की तुझ्या वडिलांनी फक्त 50 माणसांना बोलावलं होतं. सून पुन्हा हसली आणि म्हणाली, म्हणूनच मला आज एक प्रश्न विचारायचा आहे. ती सगळ्यांकडे पाहू लागली. मनू मामांनी लग्नाच्या बोलणीबद्दल तुम्हाला काय काय सांगितलं होतं? आणि मग एक एक गोष्ट बाहेर येऊ लागली. एकाने सांगितलं, मुलीच्या वडिलांनी एवढंच सोनं देणार असल्याचं सांगितलं होतं. ती म्हणाली, हो, पण त्या संभाषणाचा उरलेला भाग असा होता की मनू मामांनी त्याच्या दुप्पट सोन्याची मागणी केली होती. दुसरा म्हणाला, मुलीच्या वडिलांनी फक्त 50 लोकांचा मानपान करायची तयारी दाखवली होती. ती म्हणाली, हो, पण त्याचा अर्थ 50 लोकांनाच लग्नाला बोलवा असा नव्हता. तिने स्पष्ट केलं, माझ्या वडिलांनी सांगितलं होतं की 500 लोकांचं जेवण ते करू शकतात. पण मानपान म्हणून प्रत्येक पुरुषाला सूटचं कापड आणि प्रत्येक स्त्रीला पैठणी देणं त्यांना फक्त 50 लोकांपुरतनच शक्य आहे. बाकी पाहुण्यांना ते छोटंस भेटवस्तू देऊ शकतात. ती थांबली. म्हणजे 50 लोकांचा संदर्भ होता मानपानाचा, पाहुण्यांच्या संख्येचा नव्हता. आता सगळे स्तब्ध होते. मग एकामागून एक अर्धसत्य उघडू लागलं. कुणीतरी सांगितलं, मामांनी सांगितलं होतं की मुलीच्या घरच्यांना आमची व्यवस्था करायचीच नाही. ती म्हणाली,
व्यवस्था करायची होती. पण 500 लोकांना 5 तारांकित हॉटेलमध्ये 3-4 दिवस ठेवण्याची मागणी माझ्या वडिलांच्या ऐपती बाहेर होती. दुसरा म्हणाला, मामांनी सांगितलं होतं की मुलीच्या वडिलांना मुलाकडच्या लोकांचा मानपान करायचा नव्हता. ती म्हणाली, मानपान नाकारला नव्हता. त्यांनी फक्त त्यांच्या ऐपतीनुसार काय करू शकतात ते सांगितलं होतं. मग ती प्रत्येक गोष्ट ऐकून एकच प्रश्न विचारत होती, या बैठकीला तुम्ही उपस्थित होतात का? जर कोणी म्हणालं, हो, ती म्हणायची, मग मी सांगते आहे, ते खरं आहे का? आणि त्या बैठकीला उपस्थित असलेला नातेवाईक मान खाली घालून म्हणायचा, हो बाळा, तू म्हणतेस ते बरोबर आहे. आता सगळ्यांना हळूहळू एक गोष्ट समजू लागली होती. मनू मामांनी खोट बोललं होतं असं प्रत्येक वेळी सरळ म्हणता येत नव्हतं. कारण त्यांची प्रत्येक गोष्ट अर्धी खरी होती. पण त्या अर्ध्या सत्यामधून त्यांनी असा अर्थ निर्माण केला होता की संपूर्ण चित्रच बदलून गेलं होतं. सून शांतपणे म्हणाली, मामांनी तुम्हाला जे सांगितलं ते सगळं पूर्ण खोटं नव्हतं. त्यामुळे तुम्हाला त्यांच्यावर विश्वास ठेवायला कारण होतं. पण ते पूर्ण सत्यही नव्हतं. त्यांनी प्रत्येक गोष्टीतला असा भाग सांगितला ज्यामुळे त्यांचं म्हणणं खरं वाटेल, आणि जो भाग सांगितला तर त्यांच्यावर प्रश्न निर्माण होतील तो त्यांनी सांगितलाच नाही. सगळे शांत. ती पुढे म्हणाली, तुम्हाला आत्तापर्यंत अर्धसत्य माहिती होतं. आज मी त्याचा उरलेला अर्धा भाग सांगितला. ती मनू मामांकडे पाहत म्हणाली, आता पूर्ण चित्र तुमच्या समोर आहे. आता कोण बरोबर आणि कोण चूक हे तुम्ही ठरवा. त्या क्षणी मनू मामांचा मुखवटा गळून पडला होता. त्यांनी कुणाशी भांडण केलं नव्हतं, कुणाला शिवी दिली नव्हती, कुणावर आरोप केला नव्हता, कुणाला धमकावलं नव्हतं. त्यांनी फक्त अर्धसत्य सांगितलं होतं. आणि त्या अर्धसत्यामुळे एका मुलीच्या वडिलांबद्दल सगळ्या नातेवाईकांच्या मनात गैरसमज निर्माण झाला होता. त्या सुनेने मात्र वर्षानुवर्षे तो गैरसमज सहन केला. कारण तिला माहीत होतं, सत्याला ओरडण्याची गरज नसते, त्याला फक्त योग्य वेळी पूर्ण स्वरूपात समोर आणावं लागतं. त्या दिवशी तिने मनू मामांचा मुखवटा फाडला नाही. तिने फक्त आरसा त्यांच्या समोर धरला आणि त्या आरशातला चेहरा पाहण्याचं काम सगळ्या नातेवाईकांनी स्वतः केलं. या गोष्टीतला खरा धडा म्हणजे, आपण अनेकदा म्हणतो, खोट बोलणारा माणूस धोकादायक असतो, पण नेहमीच नाही. कारण सरळ खोटं अनेकदा लवकर पकडलं जातं. सगळ्यात धोकादायक असतं अर्धसत्य. कारण अर्धसत्यामध्ये सत्याचा आधार असतो. त्यामुळे ऐकणायाला संशय येत नाही. एक गोष्ट खरी असते, पण तिचा संदर्भ लपवलेला असतो. आणि मग सत्याचा वापर करून असत्याचा परिणाम निर्माण केला जातो. म्हणूनच कुणी आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल काही सांगितलं तर आपण फक्त, हे खरं आहे का, एवढंच विचारू नये. कधीकधी त्यापेक्षा महत्त्वाचा प्रश्न असतो, यातलं पूर्ण सत्य काय आहे? कारण खोट बोलणारा माणूस तुम्हाला फसवू शकतो, पण अर्धसत्य सांगणारा माणूस तुम्हाला स्वतःच्या डोळ्यांनी चुकीचं सत्य पाहायला लावू शकतो. आणि म्हणूनच मुखवटा नेहमी गोड शब्दांचा असतो, पण त्यामागचा चेहरा ओळखण्यासाठी शब्दांपेक्षा संदर्भ पहा. कारण प्रत्येक गोष्टीची एक बाजू ऐकून निर्णय घेण्यापूर्वी दुसरी बाजू ऐकण्याची तयारी ठेवा. कदाचित तिथेच तुमच्या आयुष्यातला एखादा मनू मामा सापडेल.